स्किल डेव्हलपमेंट अँड TVET या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, SSPU आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार. शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळतात. त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को अँड NSDC यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल्स डेव्हलपमेंट अँड TVET तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉक्टर शाह मुजुमदार हे होते. तसेच युनेस्को युनेवॉकचे फेडरिक युबलर लडाख येथील HIAचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक, PCMCचे आयुक्त शेखर सिंग व सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या SSPUच्या प्राध्यापक कुलपती डॉक्टर स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते. जागतिक शिक्षणाचे आदान प्रदान करणे, नाविन्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी SSPU आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पहलगाममधील दुःखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिण्यात आली. डॉक्टर नीलमताई गोरे म्हणाल्या, महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य गुणांना अधिक वाव द्यावा. त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच शाश्वत विकासासाठी ग्रामीण क्षेत्रातील पर्यावरण, जल आणि आरोग्यासाठी कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सोनम वांगचुक म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील AI व इंटरनेट गोष्टीने संपूर्ण जग बदलत आहे. जुन्या काळात शिकण्याची पद्धत ही सर्वोत्तम असल्याने बुद्धिमत्तेला अधिक जोर द्यावा लागत असे. जीवनात प्रात्यक्षिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण महत्त्वाचे आहे. हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे. नवी शिक्षण पद्धती खूप चांगली असली तरी त्यांचे प्रत्यक्षात उतरणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ हे केवळ माहितीचे स्रोत राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण पद्धतीत बदल घडावे. अत्याधुनिक काळात शिक्षकांनी स्वतःची भूमिका बदलणे गरजेचे आहे. भविष्यात ब्राईड, हेड, स्किल, हँड आणि हार्ट या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ हे कौशल्यपूर्ण असले पाहिजे. डॉक्टर शाह मुजुमदार म्हणाले, युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही व रोजगार त्यांच्याकडे येईल. वर्तमान काळात इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग केला पाहिजे. देश प्रगतीसाठी महिला सशक्तीकरण पर्याय सर्वात महत्त्वाचे आहे. डॉक्टर स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्किल्स इंडिया व मेक इन इंडियाच्या धर्तीवर विद्यापीठाने पाऊल उचलीत आहेत. विकसित भारतासाठी या विद्यापीठाने खूप मोठे योगदान आहे. सक्षम महिला, सक्षम समाज यानुसार महिलांच्या विकासावर भर देण्याचा प्रयत्न देखील करीत आहोत. गेल्या 5 वर्षात हजारो महिलांना भविष्यातील कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित करण्याचे कार्य देखील केले जाते. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या दिशेने त्यांच्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे. युनेस्को नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालय दक्षिण आशियाचे संचालक टिम कर्टिस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देताना सांगितले की संपूर्ण जगात युवकांची संख्या अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या उद्भवणार आहे. तसेच महिला सशक्तीकरणाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर द्यावा. आधुनिक काळात AI आणि शाश्वत विकासाची भूमिका महत्त्वाची असेल. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री डिंबळे. Commitment, hard work and vision, International Conference on TVET and Skill Development has been possible, and I think this is happening for the first time where a university and UNESCO are doing the MOU regarding skill development programs. I would like to congratulate all of you. Honorable Dr. S.B. Muzumdar sir, who has been doing legendary work in field of education since many decades in Pune, and whenever we think about Pune,
lot of jokes happen on social media on Pune. There is also one, Pune Tethe Kai Pune. What's negative in Pune? But I think when Dr. Muzumdar is here, there cannot be anything Pune because we become complete because of his skills. So Tethe Kai Pune बनायचा प्रश्नच नाहीये. Today's, I would say, Vice Chancellor and my friend, and for her dedicated work, I have a lot of respect and a lot of blessings for her, Swati Muzumdar. On the dais, I see Frederick Hubler, head of UNESCO and UN viewer, to talk effectively in the session before lunch. आप खुद लेह लद्दाख में इस तरीके का प्रोजेक्ट रन करते हैं, गवर्नमेंट से किस तरीके से एक्सपेक्टेशन है, ट्रू स्कूल के बारे में किस तरीके से प्रयास करना चाहिए गवर्नमेंट वैसे तो कर रही है, जैसे नई शिक्षा नीति है, मगर उसे जमीन पर उतरने की जरूरत है। तो उसके लिए मैं ये कह रहा था कि बहुत से शिक्षक ये कहते हैं हमारा सिलेबस नहीं खत्म होता है, हमारा पेपर वर्क नहीं खत्म होता है, हम हैंड्स ऑन एक्सपीरियंशियल अनुभव के स्तर पर बाहर ले जाके बच्चों को दिखाना करवाना ये सब नहीं कर पाते हैं। तो आज इंटरनेट का जमाना है, इंटरनेट पे बहुत एजुकेशनल प्लेटफॉर्म्स हैं, AI है, तो टीचर्स वो सब जो पुराने समय में करते थे टीचर्स, वो सब AI और इंटरनेट को आउटसोर्स उनसे करवा सकते हैं और वो खुद फिर हैंड्स ऑन प्रैक्टिकल कोलैबोरेशन, हाथों का और हृदय का जो शिक्षा है वो अब तक नहीं होता था। ना बच्चे हाथ से कुछ सीखते थे, ना हृदय से अच्छे इंसान बनते थे। तो अब जो पहले शिक्षक करते थे वो सब इंटरनेट और AI को दे दीजिए और आप हाथों का और हृदय का शिक्षा कीजिए। उसी को मैं कहता हूँ 3 Rs to 3H। पहले रीडिंग राइटिंग अरिथमेटिक करवाते थे शिक्षक, अब आप वो सब AI को दीजिए, वो सब इंटरनेट वीडियोस को दीजिए और आप कीजिए 3H, हेड, हैंड्स एंड हार्ट। हेड तो कर रहे थे, हैंड्स हाथों का नहीं था, हृदय का नहीं था, हार्ट का नहीं था, तो वो सब अब मुमकिन है। इसलिए AI और इंटरनेट को एक साथी मान के उसको साथ लेके चलिए। सर लेकिन 21वीं सदी में भी अभी भी ट्रेडिशनल स्कूल टाइप के स्कूल बन रहे हैं, उसी तरीके तो वो बदलना चाहिए। वही मैं कह रहा हूँ कि फ्यूचर ऑफ एजुकेशन बहुत अलग होना चाहिए, क्योंकि अब आपके पास बहुत से साथी हैं। अब भी आप वही लेक्चर देते रहें, वही होमवर्क कराते रहें और फिर शिकायत करते रहें कि मेरा सिलेबस नहीं खत्म हो रहा है, तो फिर बहुत दुख की बात है। एक एक करके स्पिरिचुअलिटी है और प्रैक्टिकल है, वो एजुकेशन आप वहाँ किस टाइप से लेते हैं? मतलब नहीं, हर जगह भी पहले हमारे बड़े बूढ़े घर में वो हार्ट का, हृदय का शिक्षा जो है वो देते थे, अब स्कूलों में होना चाहिए। स्कूलों में एक तो शिक्षक खुद एक मिसाल बने, एक उदाहरण बने, कैसे आप संवेदना के साथ, एम्पैथी के साथ बच्चों को बड़ा करते हैं। फिर उसमें आप भारत की बहुत सारे परंपराएं हैं, योग की, ध्यान की, उन सब को लाइए, औरों के लिए कुछ करना, परोपकार, ये सब सिखाइए। नहीं तो सिर्फ ये स्वकेंद्रित सेल्फिश एजुकेशन हो, नहीं, इससे कोई रिलेटेड। अभी जो हेल्थ के ऊपर कुछ हो रहा है क्या? हेल्थ के ऊपर इसका कुछ होगा क्या? मतलब जैसे AI, ये टीवी, हम मोबाइल इसका यूज करते हैं ना ज्यादा से ज्यादा, तो नहीं, शिक्षा में यूज से कुछ हेल्थ पे खराब नहीं होगा, मिस यूज से होगा। अभी जो कर रहे हैं हम वो मिस यूज कर रहे हैं, स्क्रीन का, इंटरनेट का, फोन का। अब यूज करने के लिए कहें तो उससे अच्छा ही होगा, और चीजों में नहीं, शिक्षा में जरूर अच्छा। जो प्रैक्टिकल से जुड़ रहे हैं लोग, उससे इमोशन से भी जुड़ना चाहिए उनको। हाँ जी, मैं यही कह रहा हूँ कि शिक्षा को सिर्फ दिमागी कसरत न बनाकर हाथों का कसरत और हृदय का कसरत बनाएं, जिसमें कि हाथों के हुनर हो बनाने के, अच्छी तरह मरम्मत करने, वैसे ही औरों के लिए भावनाएं रखने के, हृदय के भी। जी तो मुझे बहुत अच्छा लग रहा है, यहाँ पर स्किल यूनिवर्सिटी है जो कि हाथों के हुनर का है, तो मैं हमेशा इसका बहुत इज्जत करता हूँ। अभी के जो सरकार है उन्होंने स्किल पर बहुत जोर दिया है, स्किल का मिनिस्ट्री बनाया है, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेवलपमेंट, वैसे ही मिशन, स्किल इंडिया मिशन, ये सब बहुत अच्छे डेवलपमेंट्स हैं और इसका पूरा फायदा सिम्बायोसिस जैसे संस्थाएं ले रही हैं, जो कि मुझे बहुत अच्छा लगा। आय थिंक सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी आणि युनेस्कोच्या मार्फत घेण्यात आलेली जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स TVT आणि स्किलवर घेतली आहे, ते आमच्या शहरासाठी ओव्हरऑल स्किलिंग इकोसिस्टमसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे।
विशेषतः युनेस्को जे रोल सिम्बायसिसच्या सोबत कोलॅबोरेशन मध्ये घेतोय. पीसीएमसी आणि सिम्बायसिस आता जवळपास 3 ते 4 वर्षापासून आम्ही कोलॅबोरेट करतो. आम्ही सुरुवात उमेद जागर म्हणून आमचा प्रोग्राम होता, ते कोविडमध्ये विधवा झालेले जे महिला होती त्यांची आपण स्केलिंग 218 महिलांची सिम्बायसिस मार्फत करून घेतली होती. त्याच्यानंतर नुकताच आता 23 मध्ये 60 मुलींचा आपण बॅच सिम्बायसिस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग 4.0 आणि ऑटोमेशन मध्ये घेतला होता. 24 मध्ये पुन्हा अजून 60 मुलींचा बॅच घेतला आणि 25 मध्ये सुद्धा आम्ही हे बॅच सुरू ठेवणार आहे. 23चा जे बॅच आता पहिल्यांदा तो बाहेर पडणार आहे, त्याच्यापैकी 60 मुलींपैकी ऑलरेडी 10 मुलींचा प्लेसमेंट सुद्धा फोर्ब्स मार्शलला झालाय आणि जवळपास एक मुलींच्याकडे 2-2 जॉब वगैरे असतील अशी 100% मला त्याच्यामध्ये खात्री आहे. ओव्हरऑल जे एक लार्जर कौशल्यमचा प्रोजेक्ट पीसीएमसीने इनिशिएट केला लाईट हाऊस फाउंडेशनच्या सोबत, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किलिंग पार्टनरच्या सोबत आम्ही कोलॅबोरेट करतो आणि त्याच्यामध्ये सिम्बायसिस आमचा एक प्रायमरी त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि सिम्बायसिसच्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास 44 पार्टनरच्या सोबत आम्ही कोलॅबोरेट करतोय. जवळपास 8000 युथ आहे, त्यांना आपण लाईट हाऊस मध्ये आजपर्यंत एनरोल केलाय. जवळपास 4000 मुलांना आपण प्लेस करू शकलोय. पुढच्या 3 वर्षामध्ये 20,000 मुलांपर्यंत पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे आणि त्या आमच्या कौशल्यम प्रोग्राम मध्ये सुद्धा या संपूर्ण कॉन्फरन्सचा खूप चांगला आम्हाला बेनिफिट होणार आहे. थँक्यू. सिम्बायसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे इथे एक जागतिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्किल डेव्हलपमेंट वर आधारित झाली होती. त्याच्यामध्ये युनेस्को आणि NSDC हे दोन्ही पार्टनर्स आमच्या बरोबर ह्या कॉन्फरन्समध्ये होते आयोजन करायला. ह्या कॉन्फरन्समध्ये कित्येक महत्वाच्या थीम्स, कपॅसिटी बिल्डिंग असेल टीचर्सची, किंवा ब्रेकिंग बॅरियर्स म्हणजे जास्तीत जास्त महिला यांना स्किल डेव्हलपमेंट आणि वर्कफोर्समध्ये कसे आणायचे, आणि त्याचबरोबर इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप, या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जवळजवळ 60 पेक्षा जास्ती इंडस्ट्री प्रतिनिधी याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला, त्यांच्या आयडियाज शेअर केल्या आणि जेवढे काही टीचर्स आले होते, ITIs, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेजेस, असे महाराष्ट्रावरून आलेले जे टीचर्स होते त्यांच्याकरता खास करून युनेस्कोची युनिवॉक म्हणून जी एक डिव्हिजन आहे त्यांच्यातर्फे खास टीचर्स करता आपण एक ट्रेनिंग क्लास देखील अरेंज केला होता. हे मला वाटतं या कॉन्फरन्सचं एक वेगळे पण होतं. अनेकदा आपण कॉन्फरन्सेसमध्ये जातो, भाषणं देखील ऐकतो आणि टाळ्या वाजवतो, परंतु शिक्षकांकरता शिक्षण असा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या कॉन्फरन्समध्ये घेतला होता आणि त्यासाठी खास जर्मनीहून युनिवॉकचे हेड डॉक्टर फ्रेडरिक हुबलर हे येऊन त्यांनी आपल्या टीचर्सचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण याच्यासाठी की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, किंवा विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला कौशल्य विकास घडवून आणायचा असेल तर तो कशा प्रकारे घडवून आणावा, आपण शिक्षण देताना हँड्स ऑन ट्रेनिंग कसे द्यावे, अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशिक्षण दिलं. आपल्या पॅनल डिस्कशन्स मध्ये या मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ही कॉन्फरन्स आज खूप सक्सेसफुली आपण कंडक्ट केली पुण्यामध्ये सिम्बायसिस मध्ये. आणि आता आपण असा एक निष्कर्ष केलेला आहे की ही एकच वेळेला न करता आपण दरवर्षी अशी कॉन्फरन्स करावी ज्याच्यातून जास्तीत जास्त शिक्षकांना त्याचा लाभ घेता यावा. मला अजून एक सांगायला आनंद होतो की सिम्बायसिस युनेस्को चेअर इस्टॅब्लिश करणार आहे, ज्याच्यामध्ये खास करून स्किल डेव्हलपमेंटवर आपण संशोधन करणार आहोत आणि अतिशय महत्वाचं म्हणजे त्याही संशोधनामध्ये महिलांना कसं स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आणता येईल, क्षेत्रामध्ये आणता येईल आणि त्यांना वर्कफोर्स किंवा इंडस्ट्रीमध्ये कशा नोकऱ्या उपलब्ध होतील ह्याच्यावर आपण या युनेस्को चेअर थ्रू संशोधन करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.